पुत्रं विशालदेवश्च नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभु वन्दे श्रीचक्रधरं विभु सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युत भूत्रियांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण परत एकदा स्मृतिस्थळातील व्यक्तिरेखा या सदराखाली एक अशा महान तपस्वी महिला साधक अर्थात लुकाईसा बाबुळगावकर त्यांच्या जीवनचरित्राचं चिंतन करणार आहोत। स्मृतिस्थळ पाहत असताना आपल्याला असं आढळून येईल की अनेक महिला साधकांनी परमेश्वराने जी असंसा या जीवाकडून केलेली आहे, ज्या आचारा विचाराची अपेक्षा या जीवाकडून साधनदात्याने व्यक्त केलेली, ती असंसा ती अपेक्षा प्रतिकूल परिस्थितीही अनेक महिला साधकांनी साध्य केलेली आपल्याला आढळून येईल। लुकाईसा बाबुळगावकर ह्या त्याच मालिकेतील एक थोर तपस्वी महिला साधक। लुकाईसांचं जन्मगाव अर्थात ते बाबुळगाव, म्हणूनच त्यांच्या नावापुढे लुकाईसा बाबुळगावकर असं लावल्या जाते। बाबुळगाव हे पाथरी तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यामध्ये येतं। आमच्या आद्याचार्यांनी जो आद्य मठाची स्थापना, जो पहिला आपला आश्रम ज्या गावामध्ये केला अर्थात लिंबा या गावी, त्या गावापासून अतिशय जवळ अर्थात 4-5 किलोमीटरवरच ह्या दोन्ही गावाचं अंतर। आपण जर पाथरीकडून जर लिंब्याला जात असाल तर अगोदर आपल्याला बाबुळगाव लागते आणि नंतर लिंबा येतं। म्हणजे पाथरी ते सोनपेठ ह्या रस्त्यावर आपल्याला हे दोन्ही गावं अनुक्रमे पहिले बाबुळगाव आणि नंतर लिंबा हे दोन्ही गावं आपल्याला या रोडवर लागतात। अतिशय खरं तर समृद्ध हा परिसर आहे। समृद्ध या अर्थाने की ती जी भूमी आहे त्या परिसरातली लिंबा असेल, बाबुळगाव असेल, तो जो पूर्ण परिसर आहे तो आमच्या थोर आचार्यांच्या तपश्चर्यानं तो पवित्र झालेला तो भाग आहे। अनेक आमच्या पूर्वसुरींनी आपल्या आचारा विचारानं देव जोडलेला ती भूमी आहे। खरं तर आपण या भागामध्ये अवश्य भेट द्यायला जायला पाहिजेत सर्वांनी। गोदावरीच्या काठावर वसलेलं हे आमचं लिंबा गाव। साधकांनी गंगातीरी असावं अशी आज्ञा आहे आणि याच न्यायाने त्या गोदावरीच्या काठावर वसलेली लिंबा या गावाची निवड आमच्या आचार्यांनी केलेली आहे आणि तिथूनच हे बाबुळगाव 4-5 किलोमीटर आहे। बाबुळगावचा तसा दुसरा संदर्भ आमचा विरहे लक्ष्मणधर भटांचा, की ज्यांनी ज्ञान भास्कर नावाचं जे स्तोत्र आहे ते या बाबुळगावला एक बारव आहे, आजही ती अस्तित्वात आहे। त्या बारवेच्या रवणीवर बसून त्या बारवेच्या प्रत्येक दिशेनं 2-2 देवळे आहेत। त्या देवळ्यामध्ये बसून त्या परमेश्वराचा विरह भात ते त्या परमेश्वराचं गुणगान करत, त्यांचं चिंतन करत त्यांनी ते स्तोत्र केलेलं आहे। कधीकधी ते स्तोत्र लिहित असताना करत असताना त्यांना मूर्छा यायची आणि मग तिथंच ते बेशुद्ध अवस्थेमध्ये झोपायचे, बेशुद्ध अवस्थेत जायचे आणि मग तिथला तो गुरव राणा तो त्यांना शुद्धीवर आणायचा। शुद्धीवर आल्यानंतर परत ते आपल्या त्या
स्तोत्रांच्या लिखाणासंदर्भामध्ये आपले परत रुजू होत होतं. आणि अशा पद्धतीनं ती जी आपली एक ज्याला आपण म्हणू की ऐतिहासिक धरोहर आपल्याला आजही तिथं पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे पाथरी येथे एक बारव आहे. तिथला जो संदर्भ आहे की आमचे विद्वान आचार्य संत समजा श्री गुर्जर शिव्यास व आचार्य श्री सिद्धांत हरिवास या दोन विद्वान महानुभावांनी आमच्या शास्त्राची जी बैठक आहे, तिन्ही स्थळाची जी बांधणी आहे, ती बैठक त्या आमच्या पूर्वजांनी ज्या ठिकाणी केलेली आहे ती 12वी आजही तिथे पाथरी येथे रासवे मळा हा जो प्रचलित तिथं एक भाग आहे, त्या मळ्यामध्ये ती 12 आजही तिथे आहे. त्याच्याजवळ आता एक पहिले छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिराचं त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळं त्याची व्याप्ती थोडीशी वाढल्यामुळं याचा काही भाग आता थोडासा कमी झालेला आहे. तरी पण आजही तिथं ती 12 आहे. आपण तिथेही अवश्य भेट जायला पाहिजेत. त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये लिंबा बाबुळगाव या परिसराजवळ एक हिवरे नावाचे एक गाव आहे. तिथे आपला एक मठ आहे. पुरातन प्राचीन असा तो मठ आहे. अतिशय सुंदर अशी देवपूजा त्या मठामध्ये जुनी परंपरेनं चालत आलेली देवपूजा आपल्याला तिथे नमस्कारायला उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सोनपेठ येथे एक मठ आहे. तोही परंपरेनं चालत आलेला मठ आहे. तिथली जी देवपूजा आहे ती अतिशय सुंदर आहे. आपण अवश्य या परिसरामध्ये येऊन हा सर्व पारमार्थिक लाभ आपण अवश्य घ्यायला पाहिजेत. आपल्याला या परिसरामध्ये जात असताना काही अधिकृत माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल तर लिंबा येथे आजही समजा एक श्री दत्त संस्थान आद्यमठ म्हणून आपला एक आश्रम आहे, मठ आहे. तिथे परमपूजनीय ईशाधिष्ठित श्री महेंद्रमुनी कपाटी एक 7-8 लोकांसह तिथं वास्तव्याला आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क करून या परिसरामध्ये अवश्य जायला पाहिजेत. आपण जर कधी लिंबा या गावी गेले तर त्या गोदावरीच्या काठावर बसून आपण जर तिथं घडलेल्या जर त्या स्मृती जर आपण आठवल्या, ते स्मृतीतलं जे ते चित्र जे आहे आपल्या मनामध्ये आपण जर ते निर्माण केलं तर खऱ्या अर्थाने आपलं अंतःकरण शुद्ध होईल. खऱ्या अर्थाने आपल्याला की आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीनं आपला धर्मसिद्धीला नेला, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपला विधी जो साध्य करण्याचं त्यांची जी दृढता होती ती कशा प्रकारची होती. आणि अशा अनेक स्मृती आपल्याला त्या स्मृतीस्थळामध्ये त्या परिसरात घडलेल्या त्या तिथं गोदावरीच्या काठावर बसून आपण जर त्याचं चिंतन केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला ते या भक्ती मार्गासाठी पूरक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. असो, आपला मूळ विषयाकडे आपण येऊ. आपला मूळ विषय आहे की लुखाईसा बाबुळगावकर यांचं जीवनचरित्र. लुखाईसा बाबुळगावकर आता त्या बाबुळगावच्याच आणि आमचे आचार्य लिंब्याला 550 गुरुकुळासह वास्तव्याला होते. आणि त्यामुळे त्या अवतीभोवती परिसरामध्ये आमचे पूर्वसुरी त्या आपला नित्यविधी साध्य करण्यासाठी, मग ते अटन असेल, विजन असेल, भिक्षा असेल अथवा शास्त्रचिंतन असेल, त्या 2-5 किलोमीटरमध्ये आमचे सर्व साधक हे आपापल्या विधीच्या निमित्तानं त्या परिसरामध्ये जात असत. अर्थातच मग ते बाबुळगावपर्यंतही आमचे साधक पोहोचत असत. आमच्या लुखाईसा बाबुळगावकर यांचा पूर्वाधिकार उत्तम असल्यामुळं त्यांना मुळात त्यांची प्रकृती ही एक सत्वशील, अध्यात्माविषयी ओढ आणि एक विरक्तासारखी त्यांची मुळात प्रकृती. आणि अर्थातच त्यांना आता या साधू संतांच्या दर्शनाने किंवा त्यांचा जो वावर पाहून त्यांच्या मनामध्ये आवड उत्पन्न झाली. त्यांनी लुखाईसांनी थोडासा ज्याला आपण म्हणतो की मागोवा घेतला किंवा चौकशी करून पाहिली तर त्यांना अशी माहिती कळाली की बा इथून लिंबा या गावी आहे, तिथे ह्या साधू संतांचा आश्रम आहे आणि तिथे या सर्वांचे गुरु अर्थात त्या प्रमुख हे लिंब्याला आहेत. आणि मग त्यांच्या मनामध्ये आपण लिंब्याला जावं
त्या आश्रमात जावं आणि त्या प्रमुखांची म्हणजे आमच्या आचार्यांची भेट घ्यावी, त्यांचं दर्शन घ्यावं, असं त्यांच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली. आणि एके दिवशी त्यांनी आपल्या घरी न कळू देता बाहेर गंगेकडे गेल्या आणि तिकडंच लिंब्याला पोहोचल्या. लिंब्याला पोहोचल्यानंतर आचार्यांची भेट झाली, दंडवत घातले आणि आचार्यांनाही त्यांना काही निरोपण केलं. आणि मगाशी म्हणल्यामुळे त्यांचा पूर्वाधिकार उत्तम असल्यामुळं त्यांनी त्या पहिल्या भेटीमध्येच आचार्याकडून गुरुमंत्र घेतला, अर्थात उपदेशविधी घेतला आणि त्या आमच्या आचार्यांच्या त्या शिष्य झाल्या. वापस ते आपल्या घरी येतात. घरी आल्यानंतर आता मात्र त्यांचं जे दिनचर्या आहे, त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांचं वागणं आहे, त्यांच्यामध्ये आता त्यांनी आमूलाग्र असा बदल करून घेतला. म्हणजे थोडक्यात म्हणजे समजा त्यांचा जो आहार होता दैनंदिनीचा, त्या आहारामध्ये त्यांनी पदार्थाचा त्याग केला. आहारामध्ये त्या ताकभातच घेत होत्या आणि जे काही उत्तम प्रकारचे वस्त्र असतील त्या वस्त्राचाही समजा त्यांनी त्याग केला आणि जे काही अलंकार परिधान केलेली होती त्यांनी, त्या अलंकाराचाही त्यांनी आता सर्वच अलंकाराचा त्यांनी त्याग केला. फक्त त्यांनी एक मंगळसूत्र तेवढं मात्र त्यांनी परिधान केलेलं ठेवलं, बाकी इतर अलंकाराचा त्यांनी त्याग केला. आणि मग आता त्या गंगेकडे जायच्या, आपलं नामचिंतनात व्यस्त राहायच्या आणि आता अशा प्रकारे त्यांचा दिनचर्या बदललेली आहे. त्यांची जी ईश्वराविषयीची त्यांची जी ओढ होती, त्यांची जी श्रद्धा होती ती आता अधिक प्रमाणामध्ये ती वाढलेली आहे. आणि आता त्यांच्या मनामध्ये लुकाईसाचे असं येत होतं की बा आपण या प्रपंचातून आपण बाजूला व्हावं, याच्यातून मुक्त व्हावं. त्या परमेश्वराने जो एक जन्म मागितलेला आहे तो एक जन्म आपण द्यायला पाहिजेत. आणि आता आपण या जन्ममृत्यूच्या जो आपला फेरा आहे, जो आपण मूळ सृष्टीपासून आतापर्यंत आपण एकही जन्म न दिल्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहे, तर कुठेतरी आता याच्यातून बाहेर पडावं आणि त्या परमेश्वरानं जे सांगितलेले त्या आचारा विचारावर आपलं उर्वरित जीवन आपण जगावं, ही त्यांच्या भावना मनामध्ये दृढ होत चालली होती. बरं, आता जावं म्हणजे पतीला विचारावं तर परवानगी मिळण्याची शक्यता नाही आणि गुपचूप असं निघून जावं तर तेही त्यांच्या मनाला पटेना. मग आता कसं करावं? आणि मग असा विचार करत असतात याच्यावर काय उपाय करावा असा विचार त्यांच्या मनामध्ये चालू असताना ते ज्या निर्णयावर येऊन पोहोचल्या, त्या ज्या विचारावर येऊन पोहोचल्या, तो विचार आणि तो निर्णय म्हणजे त्यांची जी ईश्वराविषयी त्यांची म्हणजे श्रद्धा आहे किंवा ईश्वराविषयी त्यांचं समर्पण आहे, हे समर्पण आपल्याला त्यांच्या त्या निर्णयावरून लक्षात येईल की त्या या विचारावर येऊन थांबल्या की आपल्या पतीचा दुसरा विवाह आपण करून द्यावा. बंधूंनो, ही गोष्ट इतकी साधी किंवा इतकी सोपी नाही, किंवा खरं तर या वाक्याचं वर्णन शब्दामध्ये व्यक्त करावं खरं ते शब्दातीत आहे. कारण की पहा ना, ईश्वरासाठी एक व्यक्ती आपल्या पतीचा दुसरा विवाह करून देण्याच्या संदर्भामध्ये विचार करते. बरं, नुसता विचारच केला नाही, लगेच त्या कामालाही लागल्या. त्यांनी बऱ्यापैकी आता मुलीची शोधाशोध सुरू केलेली आहे आणि त्यांचा शोध एका ठिकाणी येऊन थांबला आणि त्यांच्या लक्षात आलं की बा आता ही स्त्री, ही मुलगी आपल्या घरामध्ये ही योग्य आहे. बरं, ती लक्षात आलेली जी बाब आहे ती त्यांच्या पतीलाही ती लक्षात आणून दिली की आमचे स्मृतिकार असं म्हणतात की आपणची जाऊनी बरवी उपवर नोवरी पाहिली, भ्रताराच्या प्रत्यय आणून दिली आणि आपणची विवाह केला. म्हणजे नुसती पाहिलीच नाही, ती त्यांच्या पतीच्या प्रत्यय आणून दिली, म्हणजे त्यांना पटवून दिलं की हे योग्य आहे आणि आपल्या घरामध्ये सूट होईल आणि तो विवाहसुद्धा त्यांनी लावून दिलेला आहे. म्हणजे पहा ना, बरं, असं काही नव्हतं की लुकाईसांना काही सासूरवास होता त्या घरामध्ये म्हणून त्यांना त्या घर सोडायचं होतं
किंवा त्यांच्या मनासारखं काही घडत नव्हतं किंवा त्यांचं कोणी ऐकत नव्हतं किंवा द्रव्याचा अभाव होता, असं काहीही नव्हतं. सर्व त्यांच्या मनासारखं होतं. बऱ्यापैकी ते परिवार समृद्ध होता. पण केवळ ईश्वरासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता. आपलं वेगळं आहे बंधूंनो. प्रपंचामध्ये आपल्या मनासारखं काही नाही. आपले मुलं बाळं आपलं ऐकत नाही. अनेक अडथळे, अनेक अडचणी द्रव्याच्या असतील, अनेक प्रकारच्या असतील, तरीसुद्धा आपण ह्या मार्गाचा विचार करू शकत नाही. अर्थात लुकाईसा इतकं आपलं दृढ समर्पण नसावं किंवा तेवढी इच्छाशक्ती नसावं. असो. आणि मग त्यांनी तो विवाह लावून दिला. आणि त्या विवाहानंतर आता पहिलेच तर त्यांची दिनचर्या बदलली होती. आता त्यांनी तो जो कारभार आहे, म्हणजे ती काही जबाबदारी आहे कामाची, सेवेची, आपल्या भाषेत प्रपंचातला कारभार, तो कारभार आता त्या स्त्रीच्या स्वाधीन केला. आणि हळूहळू त्या प्रत्येक विषयातून बाजूला निघू लागल्या. त्यांचा आता एकच दिनक्रम, गंगेला जायचं, अनुष्ठान करायचं, प्रभूचं नामचिंतन करायचं. आणि अशा पद्धतीने त्या आपला काळक्रम करू लागल्या. आता लुकाईसांच्या लक्षात आलं की यांचा आता प्रपंच सुरळीत सुरू आहे आणि आता आपण इथून बाहेर पडायला पाहिजे. आणि एक दिवस त्या प्रातःकाळी गंगेकडे जातात आणि न सांगता त्या लिंब्याला पोहोचतात. आमच्या आचार्यांना सर्व वृत्तांत सांगतात की कशा पद्धतीने मी हे म्हणजे घर सोडण्याच्या अगोदर मी काय काय केले, कशा व्यवस्था केल्या. ते ऐकून आचार्यही प्रसन्न होतात आणि त्यांचा जो अनुसरण विधी त्या ठिकाणी संपन्न होतो. आणि अनुसरण विधी संपन्न झाल्याबरोबर आचार्य काही बायासोबत त्यांना लगेच रुद्धपूरला पाठवतात. त्याचं कारणही असं होतं की एक 5 किलोमीटरवर 4-5 किलोमीटरवर ते गाव आहे आणि अर्थातच ते शोध घेत त्यांचा परिवार इथपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांच्या अनुसरणाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि या अनुषंगाने आमच्या आचार्याने त्यांना रुद्धपूरला काही महिला साधकासोबत पाठवून दिलेला आहे. आणि झालंही तसंच. त्यांचा परिवार, कुटुंबातली लोक लिंब्याला पोहोचतात. तिथं मठामध्ये पोहोचतात. तिथं विचारतात, लाखाईसा इथं आल्यात का? त्यावर त्यांना सांगितलं जाते की त्या इथं नाहीत, आपण पाहू शकता. आणि मग ते वापस निघून जातात. इकडे लाखाईसा रुद्धपूरला पोहोचतात. पूर्ण रुद्धपूर परिसर नमस्कारतात आणि अत्यंत एक ज्याला आपण पराकोटीचं वैराग्य अशा पद्धतीनं तो काळ तिथं आपला क्रमत असतात. जवळपास त्यांनी तिकडं 1 वर्ष तो आपला जो काही आचार विचार आहे तो 1 वर्ष त्या रुद्धपूर प्रांती केलेला आहे. त्यानंतर पुन्हा 1 वर्षाच्या नंतर त्या महिला साधकासोबत पुन्हा आता त्या लिंब्याला आलेल्या आहेत. आचार्यांना भेटतात, दंडोत करतात. आचार्य त्यांच्या तब्येतीकडे पाहतात की त्यांनी त्या आचारा विचारानं जे कृश केलेलं आहे. आमचे सर्वज्ञांनी जी अपेक्षा केलेली आहे की म्हणजे साधकांनी कटमकटीयमान असायला हवं किंवा आपल्या हाडाची रांगोळी आपल्या वैराग्यातून आपण करावी, अशाच त्या अवस्थेतूनच त्याच पद्धतीनं वाटचाल आमच्या लुकाईसाची चालू आहे हे आमच्या आचार्यांच्या लक्षात येते. आणि आचार्य प्रसन्न होतात. आणि एक दिवशी आचार्य लुकाईसाला म्हणतात की तुम्ही आता बाबुळगावला जा आणि तिथे भिक्षा मागा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या घरी. ती आज्ञा मानून एके दिवशी आमच्या लुकाईसा बाबुळगावला जातात. तिथे पोहोचल्यानंतर 1-2 घरी पहिले दुसऱ्या आपला भिक्षाविधी संपन्न करतात आणि नंतर मग त्या घरी पोहोचतात. दरवाजासमोर अंगणात उभे राहतात आणि भिक्षा असा सवाल करतात. त्यांच्या पूर्वाश्रमीचे पती हे थोडंसं बाजूला बसलेले असतात. त्यांचं लक्ष जाते आणि ते बसल्या बसल्या आई दंडोत असं म्हणतात. त्यांच्या काही लक्षात येत नाही. ते त्यांच्या व्यस्ततेमध्ये असतात. आई दंडोत करतात आणि ते काही लक्ष देत नाही. पण त्यांनी आई दंडोत केल्यामुळं आमच्या लुकाईसा अतिशय प्रसन्न होतात आणि खऱ्या अर्थाने त्यांना की आपण विजयी झालो इतका आनंद त्यांच्या मनामध्ये झाला. किंवा ज्या उद्देशानं आचार्यांनी पाठवलं होतं
आचार्यांचा जो उद्देश होता पाठवण्यामागं, तो उद्देश सफल झाला. आणि मग आता त्यांनी आई दंडोत म्हणल्यानंतर आता लुखाईसा त्यांना पुन्हा म्हणतात की भटो आमचे ओळखाना. आणि असं म्हणल्यानंतर मात्र ते आता पुन्हा निरखून पाहतात. आणि आता निरखून पाहिल्यानंतर आता त्यांच्या लक्षात येते आणि ह्या लुखाईस आहेत. आणि मग ते म्हणतात हो आई ओळखलं असं म्हणतात. आणि आता ते जे बाजावर बसलेले असतात तिथून ते उठतात आणि त्या लुखाईसाच्या जवळ येऊन भावपूर्वक त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. नुसतं डोकंच ठेवत नाहीत बंधूंनो, तर त्यांनी जो फेटा परिधान केलेला होता तो फेटा आपल्या डोक्यावरचा काढून लुखाईसांच्या पायावर ठेवतात. ही घटना म्हणजे कशा पद्धतीनं हिचा जो गाभा आहे या शब्दांचा किंवा याच्यातला जो मतितार्थ आहे, खरं तर कशा शब्दात आपल्यापुढे व्यक्त करावं ते शब्दसुद्धा अपुरे पडतील. ही अशी घटना आहे. आणि म्हणजे वैराग्य आपल्या दृढनिश्चय जर आपला असेल किंवा आपण जर त्या ईश्वराला खऱ्या अर्थाने समर्पित असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याचं प्रत्येक संकटाचं निवारण होत असतं. पण आपली दृढता, आपली स्थिरता, आपलं समर्पण त्या पराकोटीचं असायला हवं. त्यांच्या ठिकाणी जो रोष होता, त्यांच्या पतीच्या ठिकाणी, तो रोष त्यांच्याकडं पाहिल्यानंतर एका क्षणात नाहीसा झाला. की त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला दिसला त्यांना. त्यांचं देह असं कृश झालेलं दिसलं. पण चेहऱ्यावरची जी तेज आहे, चेहऱ्यावरचं त्यांच्या जे दैवी होती, जी दैवी त्यांच्या लक्षात आली की खऱ्या अर्थाने ही जी तेज आहे, ही जी दैवी आहे, ही त्यांच्या त्यागाची, त्यांच्या तपश्चर्येची, त्यांच्या नामचिंतनाची आहे. आणि क्षणामध्ये सर्व रोष हरण झाला आणि स्वतःच्या पत्नीला आई म्हणून भावपूर्वक तिच्या पायावर डोकं ठेवावं. जो फेटा की आपल्या एक प्रतिष्ठेचा समजला जातो, जो सन्मानाचा समजला जातो, तो सन्मान, ती प्रतिष्ठा, आणि तो बी पूर्वाश्रमीचा एक पती आपल्या पत्नीच्या पायावर ठेवतो. खऱ्या अर्थाने इथे लुखाईसा बाबुळगाव यांचं वैराग्य, यांची श्रद्धा याचा विजय झालेला आहे. खरं तर म्हणजे ज्या स्त्रियांना, ज्या माणसांना प्रपंचामध्ये, पुरुषांना असं वाटते की आपल्याला काहीतरी करावं, आपणही उपदेश घ्यावा, आपणही अनुसरावं, आपणही मार्गात जावं, पण आमच्या मनासारखी परिस्थिती घरात नाही, अनुकूलता नाही किंवा अनेक अडथळे, अशा सर्वच लोकांनी हे चरित्र सदैव चिंतन करत राहावं. या चरित्राचे सतत वाचन करत राहावं. हे चिंतन सतत आपण मनात करत राहावं. खरं तर तुम्हाला त्या अडथळ्यातून, त्या संकटातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत मिळेल. असं हे लुखाईसा बाबुळगावकरांचं हे जीवनचरित्र आहे. आणि हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस त्या पुन्हा लिंब्याला जातात आणि हा सर्व वृत्तांत आमच्या आचार्यापुढे कथन करतात, मांडतात, आणि आमचे आचार्य अत्यंत प्रसन्न होतात. स्मृतिकार असं म्हणतात की भटोबासासी थोर सुख झाले. म्हणजे हा सर्व घटनाक्रम असे बंधूंनो हे लुखाईसा बाबुळगावकर यांचं जीवनचरित्र. खरं तर या चरित्राचं आपणही सर्वांनी रोजही एक वेळेस तरी चिंतन करावं, आठवावं की कशा पद्धतीनं धर्म साध्य केला, कशा पद्धतीनं त्या अडथळ्यावर मात केली, आणि प्रसंगी आपण काय निर्णय घ्यावे. अडथळे जरी असतील तर आपण परमेश्वरासाठी कुठपर्यंत, किती टोकाचे, आपण त्याला टोकाचा शब्द म्हणण्यापेक्षा की किती उच्च असा निर्णय घ्यायला पाहिजेत आपण कसल्याही परिस्थितीमध्ये. ही सर्व उदाहरण आपल्याला, आदर्श सर्वे हे आपल्याला या जीवनचरित्रामध्ये सापडतील. असं हे आमच्या थोर तपस्वी महिला संत लुखाईसा बाबुळगावकर यांचं जीवनचरित्र थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न केला. परत आपण पुन्हा एकदा असंच स्मृतिस्थळातील व्यक्तिरेखा या सदराखाली आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आपणा सर्वात दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.